मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे, कारण कोस्टल रोडचा दक्षिणेकडील जो भाग आहे तो आता बँड्रा वर्ली सी लिंकला कनेक्ट करण्यात आलेला आहे। जो गर्डर तयार करण्यात आला होता तो आता पूर्णपणे तयार आहे आणि सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की एक गर्डर जो आहे तो आता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। त्यामुळे मुंबईच्या कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनीवरील वरळी वांद्रे सागरी सेतूशी जोडणाऱ्या पुलाचा टप्पा हा शुक्रवारी सकाळपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। हा कोस्टल रोड सी लिंकला वरळी येथे महाकाय गर्डरनं जोडला गेला आहे आणि आपण थेट गाडीतून प्रवास करणार आहोत आणि गाडीतून पाहणार आहोत की नेमका वेळ किती लागतो। कारण यापूर्वी आपण दाखवलं होतं की मरीन ड्राईव्ह पासून वरळीपर्यंत यायला 10 मिनिटाचा वेळ लागतो आणि तिथून पुढे बँड्रापर्यंत पोहोचायला 2 मिनिटं लागतात, म्हणजे 12 मिनिटं लागतात आणि 18 मिनिटांमध्ये आंतरराष्ट्रीय टर्मिनल जे आहे त्या ठिकाणी पोहोचता येणार। त्यामुळे थेट गाडीतून जाऊया आणि पाहूया की नेमका हा प्रवास किती सुसाट आहे आणि किती वेगवान आहे। तर आता आपण मोबाईलमध्ये टाइम सेट करणार आहोत आणि पाहणार आहोत। हा टाइम आहे, टायमर आहे, आपण सुरू केलेला आहे आणि थेट आपण वांद्रापर्यंत प्रवास करणार आहोत आणि किती मिनिटांमध्ये हे अंतर पूर्णपणे कापलं जाईल आणि पुढे अंधेरीपर्यंत किती मिनिटं होतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर ही सगळी दृश्य पाहतोय, समुद्राच्या आतून हा रस्ता पूर्णपणे तयार करण्यात आलेला आहे। याच ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून याचं काम सुरू होतं। आपण दुसरा गर्डर पण या ठिकाणी पाहतोय आणि 3 महिने लागणार आहेत या गर्डरला आता पूर्णपणे तयार होण्यासाठी आणि त्यानंतर दुसरी मार्गिका जी आहे बांद्र्यापासून वरळीपर्यंतची ती सुरू केली जाणार आहे। कोस्टल रोड सी लिंकला वरळी येथे महाकाय गर्डरनं जोडला गेला आणि हाच तो गर्डर आहे ज्यावरून सध्या आपण प्रवास करतोय आणि कशा पद्धतीनं हा गर्डर तयार करण्यात आला आहे त्याची ही दृश्यसुद्धा आपण पाहतोय। अगदी स्थिर असा रस्ता या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की बँड्रा वर्ली सी लिंकला वरळी सी लिंक मार्गाने ज्यावेळी बँड्राला जात होतो त्यावेळी आपण पाहायचो की एक मार्गिका या ठिकाणी तयार करण्यात येत होती आणि आता ती तयार झालेली आहे। पूर्णपणे बॅरिकेड्स या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि हे बॅरिकेड्स हटवले जातील। आपण पाहतोय की वरळीपासून जो रस्ता येतो तो या ठिकाणी येऊन भेटणार आहे आणि इथून पुढे मग मरीन ड्राईव्हच्या दिशेने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्याचं मिलन या बँड्रा वर्ली सी लिंकवरती स्पष्टपणे होणार आहे। मुंबईकरांचा प्रवास हा आणखी जास्त समृद्ध, सुसज्ज आणि त्यासोबतच फुल स्पीडचा होईल असं बोललं जातं आहे। मरीन ड्राईव्ह ते बांद्रेपर्यंत सहज 12 मिनिटात पोहोचता येईल असं सुद्धा बोललं जातं आहे आणि पुढे बँड्रा ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्गे विमानतळावर अवघ्या 18 मिनिटात पोहोचता येणार आहे। दक्षिण मुंबईहून विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर अवघ्या 30 मिनिटात मुंबईकर पोहोचू शकणार आहेत। पूर्वी 2 तास लागायचे, मात्र आता इंधनाची आणि वेळेची सुद्धा बचत होईल असं बोललं जातं आहे। 3 महिन्यात बँड्रा वर्ली इथला जो दुसरा गर्डर आहे तो सुद्धा सुरू होईल, त्यामुळे आणखी जास्त मुंबईकरांना यातून ट्रॅफिक जॅममधून सुटका होईल त्यांची असं बोललं जातं। या विकासामुळे मुंबईकरांचं राहणीमान उंचावणार आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलाचं उद्घाटन केलं आहे आणि हा पूल उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये असणार आहे। तर कोस्टल रोड जो आहे त्याची एक मार्गिका मरीन ड्राईव्हपासून बँड्रा वर्ली सी लिंकपर्यंत पूर्णपणे तयार आहे। वेगवान, जलद आणि गतिमान असा त्यांचा प्रवास होईल असं बोललं जातं आहे। तर आपण पाहतो या ठिकाणी की आता अवघे काही मिनिट शिल्लक राहिलेला, अवघ्या 2.5 मिनिटांमध्ये आपण वरळीपासून ते बँड्रा वर्ली सी लिंकपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि 3 ते 3.5 मिनिटांमध्ये टोल नाक्यापर्यंत पोहोचणार आहोत। तर आपण आता पोहोचलोय मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट परिसरामध्ये आणि ही दृश्य आपण पाहतोय की अवघ्या 32 मिनिटांमध्ये हा प्रवास झालेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की जर ट्रॅफिक असेल तर मरीन ड्राईव्हपासून एअरपोर्टपर्यंतचा जो प्रवास आहे तो 1 तासामध्ये होऊ शकतो आणि जर ट्रॅफिक नसेल तर 32 ते 35 मिनिटांमध्ये हा प्रवास केला जाऊ शकतो आणि त्यामुळे लोकांचं इंधन वाचणार आहे आणि त्यासोबतही वेळ वाचणार आहे। तर हा प्रवास उद्यापासून नेमका कसा होणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन खंडुराचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।